लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्रीत शिंदे सेनेला मोठा धक्का, स्वतंत्र लढणारे शिवसेना पक्षाचे उमेदवार गेले भाजपात। शिंदे सेनेच्या नगराध्यक्षपदाचे व वार्ड क्रमांक 2 चे उमेदवारी अर्ज मागे। फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत स्वतंत्र लढणारे शिंदे सेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार तथा वार्ड क्रमांक 2 मधील उमेदवार यांची माघार भारतीय जनता पक्षात केला जाहीर प्रवेश। फुलंब्रीत नगरपंचायतची निवडणूक चांगलीच तापली आहे। त्यात राज्यात भाजपचे मित्रपक्ष असलेले शिंदे शिवसेनेने मोठा गाजावाजा करत फुलंब्री निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतला व नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून आनंदा ढोके तर वार्ड क्रमांक 2 मधून त्यांची मुलगी पूजा आनंदा ढोके हे शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढत होते। मात्र चिन्ह वाटपाच्या एक दिवस अगोदरच शिंदे सेनेचे उमेदवार आनंदा ढोके यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या हस्ते अनेक कार्यकर्त्यांसह भाजप पक्षात प्रवेश केला आहे। हा पक्षप्रवेश म्हणजे माझी बहीण आमदार अनुराधा चव्हाण यांना दिवाळी भेट म्हणून दिली आहे, असेही आनंदा ढोके म्हणाले। या प्रवेशाने वार्ड क्रमांक 2 मधील 3 उमेदवारपैकी एक उमेदवार पूजा हरिदास खरमोडे यांची उमेदवारी न्यायप्रविष्ट आहे, तर पूजा आनंदा ढोके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सध्या रिंगणात जाधव द्वारका संतोष हे एकमेव उमेदवार राहिल्याने घरमोडे यांच्या न्यायालयीन निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मात्र शिंदे शिवसेनेची कुचंबणा झाली आहे। आमदार माझी मोठी भगिनी अनुराधा अतुलजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मी आज प्रवेश केला। दिवाळीला त्या अशा बोलल्या होत्या मला की भाऊ मला एखादी भेट दे, तर ती आज दिवाळीचीच भेट म्हणून मी हे सगळं त्यांना दिलं आणि त्यांच्या आशीर्वादाने मी भाजपमध्ये आता प्रवेश केला। त्याच्यामुळं आजपासून जिल्हा अध्यक्ष झाले, सगळे कार्यकर्ते झाले, आता हे आपण एका कुटुंब झालो। त्यामुळे आपण सगळ्यांनी संगत राहून आता विजय कसा खेचून आणायचा आता आपण आपल्या तयारीला लागा आणि मोठ्या जोरात कामाला भिडा अशी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो। आज या ठिकाणी फुलंब्री गावातील एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व आनंदाजी ढोके यांचं या फुलंब्री गावामध्ये सामाजिक कार्यामध्ये मोठा सहभाग त्यांचा कायमच असतो। राजकीय क्षेत्रातही त्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रातही त्यांचा एक मोठा ठसा या ठिकाणी उमटवलेला आहे आणि आज आम्हाला आनंद होतोय की त्यांनी या नगराध्यक्षपदाची माघार घेऊन त्यांच्या मुलीची त्यांनी या ठिकाणी माघार घेतली आहे आणि आज भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या विकासावर विश्वास ठेवून त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं आमच्याकडे मनोगत व्यक्त केलं आणि आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून त्यांना प्रवेश द्यायचा की नाही द्यायचा अशा पद्धतीची भूमिका आम्ही विचारली आणि पक्षाने क्षणाचाही विचार न करता असं जर व्यक्ती आपल्यासोबत जर काम करण्यासाठी येत असतील तर त्यांचं या पक्षामध्ये स्वागतच आहे। त्यांना आम्ही पक्षामध्ये प्रवेश देण्यास आम्हाला अनुकूलता दर्शवली आणि आज त्यांच्याच आदेशानं वरिष्ठांच्या आदेशानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आनंदाजी ढोके यांचा प्रवेश आम्ही या ठिकाणी करून घेतला आणि हेही बोलणं झालं की एक जिल्हा पातळीवर ते काम करतात, बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून ते काम करतात, तर त्यांना जिल्ह्यावर जबाबदारी या ठिकाणी दिल्या जाईल आणि ती जबाबदारी त्यांची उपाध्यक्ष म्हणून जिल्ह्याच्या स्तरावर त्यांना उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिल्या जाणार आहे। ती जबाबदारी लवकरच पत्राद्वारे त्यांना देण्यात येईल। आज मी ती घोषणा वरिष्ठांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशाने या ठिकाणी आपल्याकडे घोषित करत आहोत। तो पक्षाने जो माझ्यावर विश्वास टाकला होता मी त्याचा कुठलाही हे करीत नाही, परंतु मला खालच्या टीमपासून फार त्रास झाला आणि मी माझ्या वैयक्तिक पक्षावरनं हे करता की खालच्या लोकांनी मला जो त्रास दिला त्या त्रासाला कटाळून मी आज हा निर्णय घेतो आहे आणि असंही काही करीत नाही आहे की मी कुठलंही लक्षण म्हणजे माझ्या मुलीचा सुद्धा मी करून घेतला, फॉर्म इडवर करून घेतला की कारण धनुष्यबाणवर परत लढायचं असेल ते असे म्हणले असते की मग मुलीचं तर तिथं याच्यावर फॉर्म आहे त्याच्यावर आहे, त्याच्यामुळं मी माघार घेऊन टाकली या इलेक्शनमधून आणि त्यांना बी असं वाटलं पाहिजे कुठेतरी की बाई पदासाठी आम्ही नाही आहे। ज्या लोकाला पदाची याची अपेक्षा असते ते लोक करीत असत्या, आम्ही स्वाभिमानानं जगणारे लोक आहे आणि तिथं जर काही त्रास होत असेल, पक्ष फार मोठा आहे आमचा पण ते पक्षाचे खालचे कार्यकर्ते आम्हाला थोडासा त्रास देत होते, त्याच्यामुळं आम्ही ते फॉर्म हे करून आज भाजपला पाठिंबा देत आहोत।
माझा वैयक्तिक नगरपंचायतचा. आणि बाकीचे जे नगरसेवकला जे मी फॉर्म दिलेले ते मी जनतेला विनंती करतो त्यांना भरघोस मताने असं विजय करा. अच्छा, म्हणजे एकंदरीत तुमचं स्थानिक जे राजकारण झालं याच्यामध्ये आपल्याला त्रास झाला, त्याच्यामुळे तुम्ही नगराध्यक्ष पदाचा आणि तुमच्या मुलीचा नगरसेवक पदाचा फॉर्म तुम्ही परत घेतलेला आहे. हो. तर यामध्ये तुम्हाला जे त्रास झाला तुमचं असं म्हणणं आहे, तर स्थानिक लेवलला कुठं त्रास मिळाला तुम्हाला? आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडूनच. आणि गावातलं एकत्रित वातावरण बघितलं की माझ्या पक्षाचं तिथं डिपॉझिट जमा होण्याचे चान्सेस होते. त्याच्यामुळे मी पक्षाला म्हणजे ते पक्षाचं हे पाहू शकत नव्हतो, म्हणून मी आजच माघार घेतली. त्याच्या कारण का उद्या पक्षाची बदनामी नको म्हणून. तुम्ही फॉर्म परत घेतलं तर तुमचे जे बराबरचे तुमच्या पक्षाचे जे उमेदवार उभे ते पण फॉर्म परत घेणार का? नाही नाही नाही, ते तो सोबळावर लढणार आहे. त्यांना मी असा फोर्स पण नाही केला. मला जो त्रास झाला तो फक्त मी माझा वैयक्तिक झाला आणि मी माझे फक्त त्या नगरपंचायतच्या याच्यातून मी पाठीमागं घेतोय. तुम्ही फॉर्म परत घेतला, तुम्ही पाठिंबा कोणाला जाहीर करत आहेत असं तुमच्या कोणासोबत तुम्हाला जायचं सध्या? भाजपसोबत चाललोय मी. आता भाजपला पाठिंबा दिला. एकंदरीत मला वाटतं नगराध्यक्ष सहित अशा 13 जागावर पहिले लढत होती तुमची. हो. त्याच्यामधून तुम्ही माघार घेतली, तुमच्या मुलीने देखील माघार घेतली आणि अशा एकूण 7 जागेवरून माघार झालेली. आता एकूण 6 जागेवर तुमचा पक्ष लढणार आहे. हो. तुम्हाला पक्षातर्फे काहीतरी तिकडून पक्षाकडून काही तुम्हाला आदेश मिळाला होता का काही असं? काहीच नाही, काहीच नाही. तुम्ही स्वतः मनाने हे माघार घेतला? हो हो. तुमचं नाव आणि पद सांगा. पद नाही आहे, आनंदा ढोके नगराध्यक्ष उमेदवार होतो फक्त. भाजप हा एक राष्ट्रकुट पक्ष असल्यामुळं मी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि त्यांच्या खाली देवेंद्रजी फडणवीस, अमितजी शहा यांच्या सगळ्याच्या मते जिल्हाध्यक्षाच्या हाताने पक्षात प्रवेश करीत आहोत. म्हणजे यावेळी तुम्ही भाजपा पक्षामध्ये प्रवेश करणार? हो, कार्यकर्त्यासह. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.